राजा धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र एका युद्धात मारले गेले. शेवटी बापाचं अंतःकरण ते दुःखी झालं, कष्टी झालं, अंतःकरणातून हेलावून गेलं आणि न राहावून त्याने श्रीकृष्णाला तो प्रश्न विचारला. राजा धृतराष्ट्रांनी श्रीकृष्णाला विचारलं की देवा, माझ्या सबंध जीवनात माझ्या हातून असं कोणतंही महान पाप झालेलं नाहीये की ज्याच्या परिणाम स्वरूप मला माझ्या सर्वच्या सर्व मुलांचा मृत्यू माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहावा लागतोय. इतकं महान दुःख माझ्या नशिबात आलं. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी राजा धृतराष्ट्राला पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. राजा धृतराष्ट्राने त्या दिव्य दृष्टीद्वारे पाहिलं की साधारणतः 50 जन्मांपूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी एकदा त्याने एका भल्या मोठ्या वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेच पक्षी उडून गेले आणि त्यांनी आपला जीव वाचवला. पण बरेच पक्षी त्या आगीत होरपळले, त्यांना आगीची झळ लागली आणि त्यामुळे ते आंधळे झाले. जवळपास 100 पक्ष्यांची पिलं जी नुकतीच जन्माला आली होती, जी उडू शकत नव्हती, ती मात्र आपला जीव वाचवू शकली नाहीत आणि त्या आगीत होरपळून ती मृत्युमुखी पडली. राजा धृतराष्ट्राचं हे कर्म होतं 50 जन्मांपूर्वीचं, पण त्याला फळ मिळालं होतं 50 जन्मांनंतर. कर्म हे असंच असतं, ते तुम्हाला फळ देऊनच शांत होतं. तुमच्या चांगल्या कर्माचं फळ हे तुम्हाला चांगलंच मिळणार असतं, पण तुमच्या वाईट कर्माचं फळ हे तुम्हाला वाईटच मिळणार असतं. हे सांगणारी आजची दुसरी गोष्ट. एक राजा होता आणि त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला त्याला एकच प्रश्न पडत असे की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्यासोबत अनेकांचा जन्म झाला असेल, पण मग मीच राजा का बरं झालो? एके दिवशी मात्र तो हट्टाला पेटला आणि त्याला या प्रश्नाचं उत्तर हवंच होतं. म्हणून त्याने काय केलं, त्याने आपल्या नगरातल्या सर्व विद्वान व्यक्तींना राजवाड्यात बोलावलं आणि त्या सर्वांना त्याने तोच प्रश्न विचारला. पण मग त्या विद्वानांपैकी कोणाकडेही या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. एक वृद्ध विद्वान होते जे म्हणाले की महाराज, आपल्या नगरात एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये एक साधू बाबा राहतात, ते अंतर्यामी आहेत. कदाचित त्यांच्याकडे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर असू शकतं, तर तुम्ही त्यांना जाऊन भेटा. राजाला त्या प्रश्नाचं उत्तर हवंच होतं, म्हणून राजा लगबगीने त्या साधू बाबांकडे पोहोचला. जेव्हा राजा त्या साधू बाबांकडे पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं तर ते साधू बाबा एका ताटात कोळसे ठेवून खात होते. राजाला हा प्रकार काहीतरी विचित्र वाटला, पण शेवटी त्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर तर हवंच होतं, म्हणून त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो साधू बाबांना म्हणाला की साधू बाबा, माझ्या वाढदिवसाला माझ्यासोबत कित्येक व्यक्तींनी जन्म घेतला असेल, पण मग देवाने मलाच का बरं राजा केलं? ते साधू बाबा म्हणाले, महाराज, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाहीये, पण इथून अजून थोडे पुढे गेलात तर तुम्हाला एक दुसरे साधू बाबा भेटतील. कदाचित त्यांच्याजवळ तुमच्या या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. राजा पुढे निघाला त्या दुसऱ्या साधूला भेटण्यासाठी. जेव्हा राजा त्या दुसऱ्या साधू बाबांना भेटला तेव्हा त्याने काय पाहिलं, तर तो साधू एका ताटात माती ठेवून खात होता.
राजाला पुन्हा तो प्रकार विचित्र वाटला, पण शेवटी त्याला उत्तर तर हवं होतं, म्हणून त्याने तोच प्रश्न त्या साधूबाबांना विचारला. साधूबाबा म्हणाले, महाराज, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये, पण हो, आपल्या नगरात एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक इसम राहतो, पण मग त्याच्याकडे फार कमी वेळ शिल्लक आहे, कारण आता काही क्षणातच तो मरणार आहे. त्याचा मृत्यू होणार आहे. जर तुम्ही वेळेच्या आत पोहोचलात आणि त्या व्यक्तीला विचारू शकलात, तर मग तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. राजा थोडा रागवला होता, पण शेवटी त्याला उत्तर तर हवं होतं, म्हणून तो लगबगीने गावात त्या इसमाच्या घरी पोहोचला. जेव्हा राजा त्या इसमाच्या घरी गेला, तेव्हा त्याने काय पाहिलं, तर तो इसम, त्याला बोलायलाही त्रास होत होता, त्याला श्वास घेता येत नव्हता आणि खरंच असं दिसत होतं की काही क्षणात त्याचा मृत्यू होणार आहे. राजाने त्याच्या पुढे हात जोडले आणि अतिशय नम्र स्वरात त्याला म्हणाला की ही योग्य वेळ नव्हे, पण तरी सुद्धा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे, म्हणून मी इथवर आलो आहे. तर तुम्ही मला सांगा की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्यासोबत कित्येक जण जन्माला आलेत, पण मग राजा होण्याचा योग माझ्याच नशिबात का बरं आला? तेव्हा त्या इसमानं राजाला उत्तर दिलं. तो इसम म्हणाला, माझ्या आधी तुम्ही ज्या 2 साधूंना जंगलात भेटलात, ते 2 साधू मी आणि तुम्ही, आपण 4 जण मागच्या जन्मात सख्खे भाऊ होतो. एकदा दूरदेशी व्यापारासाठी गेले असताना परतताना आपल्याकडचं जेवण संपलं आणि आपल्याकडे फक्त 2 भाकरी उरल्या. आपण त्या दोन्ही भाकरींचे अर्धे अर्धे करून 4 तुकडे केले आणि 4घांमध्ये 4 वाटून घेतले. आपण ते खायला सुरुवातच करणार होतो की एक वृद्ध भुकेली व्यक्ती आपल्या जवळ आली आणि ती पहिल्या भावाकडे भाकरी मागू लागली. पण मग त्या पहिल्या भावाने त्या वृद्ध व्यक्तीला भाकरी दिली नाही आणि वरून तो म्हणाला की ही भाकरी जर मी तुला दिली तर मग मी काय कोळसे खाऊ? देव हे सगळं पाहत होता. देवाने तिथेच तथास्तु म्हटलं आणि या जन्मात तो पहिला साधू म्हणजे आपला पहिला भाऊ फक्त कोळसे खातो आहे. मग तो वृद्ध व्यक्ती दुसऱ्या भावाकडे आला आणि दुसऱ्या भावाकडे भाकरी मागू लागला. दुसऱ्या भावानेही त्याला भाकरी दिली नाही आणि वरून म्हणाला की ही भाकरी जर मी तुला दिली तर मग मी काय माती खाऊ? देव तेही ऐकत होता. देव पुन्हा तथास्तु म्हणाला आणि म्हणून या जन्मात तो दुसरा साधू म्हणजेच आपला दुसरा भाऊ फक्त माती खातो आहे. आणि मग तो वृद्ध व्यक्ती तिसऱ्या भावाकडे म्हणजे माझ्याकडे आला. मी त्या जन्मामध्ये फार शीघ्रकोपी होतो, रागीट होतो, तापट स्वभावाचा होतो. मी मात्र लगेच त्याला लाथ मारली आणि त्याला तिथून निघून जाण्यासाठी सांगितलं. माझं पाप खूप मोठं होतं आणि त्याची शिक्षा म्हणूनच आज या ऐन तारुण्यात देव मला या जगातून एका मोठ्या आजारामुळे नेतो आहे. मग तो वृद्ध इसम 4थ्या भावाकडे म्हणजे तुमच्या जवळ आला. तुम्ही मात्र फार दयावान आणि शीलवान होता. तुम्ही तुमच्याकडची ती अर्धी भाकरी त्या भुकेल्या वृद्ध व्यक्तीला दिलीत आणि स्वतः मात्र पाणी पिऊन शांत झोपी गेलात. देवाने आपल्या 4घांची ही 4ही कर्म कुठेतरी नोंद करून ठेवली होती आणि या जन्मात मात्र आपल्या कर्माप्रमाणे त्याने आपल्याला फळ दिलंय. तुमचं कर्म हे सगळ्यात चांगलं होतं आणि त्यामुळे तुम्हाला त्याचं फळही सगळ्यात चांगलं मिळालं आणि म्हणून तुम्ही या नगराचे राजा झालात.
या दोन्ही गोष्टी आपल्याला हेच सांगतात की देव आपल्या चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब ठेवत असतो. आपल्या चांगल्या कर्माचं फळ तो आपल्याला चांगलंच देत असतो आणि आपल्या वाईट कर्माचं फळ तो आपल्याला वाईटच देत असतो. आपल्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींचा तो स्वतःकडे नोंद ठेवत असतो आणि त्याच्या दुनियेत कोणासोबतही भेदभाव होत नाही.